नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राज्यात नव्हे तर देशात पण बेरोजगारांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सरकार करत आहे असा आता आरोप होत आहे आणि त्या आरोपाला परत पुष्टी देण्याचं काम प्रशासनाकडून आणि यंत्रणांकडून होत आहे असंच दिसतंय. आज हायकोर्टातील लिपिक पदासाठीची परीक्षा महाराष्ट्रातील काही केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्या केंद्रातील कल्याण, भंडारा, छत्रपती संभाजीनगर या केंद्रावर सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक कारणामुळं एकच गोंधळ उडाला. पहिल्या सकाळच्या सत्रातले विद्यार्थ्यांचीच परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. अर्ध्या तासातच सर्व्हर डाऊन झाला, सगळे कॉम्प्युटर्स बंद पडले आणि विद्यार्थी ताटकळत बसले. मग छत्रपती संभाजीनगरमध्ये तर विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेकच झाला आणि त्यांनी तब्बल गेल्या 4 तासापासून ठिय्या मांडून ते बसलेले आहेत आणि तिथं कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व असलेले अभिजित दिपके पण या विद्यार्थी इथं ठिय्या आंदोलन करत आहेत त्या स्थळी पोचलेले आहेत. आणि अभिजित दिपके यांनी जर सरकारला किंवा जे परीक्षा घ्यायचं काम करतात त्या यंत्रणेला तयारीच करता येत नसेल तर परीक्षा तरी कशाला घेता आणि या तरुणांना उगत त्रास का देता असा सवाल केलेला आहे. न्यायालयाची परीक्षा असल्यामुळं अभिजित दिपके आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी-विद्यार्थिनी तरुणी यांचं म्हणणं जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बाहेर येऊन परीक्षेबद्दल काय करणार आहात याचं जाब या सर्वात तरुणींना द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अभिजित दिपके पण याच म्हणण्यावर ठाम आहेत. आता 6 वाजत आलेले आहेत, परंतु अजूनही या परीक्षा देण्यासाठी आलेल्या या बेरोजगार तरुणींना कुठलंही आश्वासन किंवा काय तांत्रिक घोळे का वेळ वाढवून देणार आहेत असं काही सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळं विद्यार्थी आक्रमक होतील की काय अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी अगोदरपासून तयारी जी यंत्रणा ही परीक्षा घेत आहे त्यांनी केली पाहिजे होती. सर्व्हर त्यासाठी योग्य आहे की नाही हेही पाहिलं पाहिजे होतं. जेवढे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत तेवढे संगणक आपण त्या केंद्रावर उपलब्ध करून दिले आहेत की नाही याचीही पडताळणी करणं गरजेचं होतं. परंतु असं काही केलं गेलेलं दिसत नाही. हेच आज ज्या केंद्रावर गोंधळ उडाला आहे त्यावरून दिसून येत आहे. आता याबाबत काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार असून ज्यांनी या पदासाठी अर्ज भरले होते, ज्यांना परीक्षेसाठी हॉल तिकीट आली होती आणि ती परीक्षेसाठी अगदी दूरच्या गावाहून त्या परीक्षा केंद्रावर आलेले आहेत, त्यांच्या पालकांना पण आता आपल्या पाल्याचं काय होणार अशी चिंता लागून राहणार आहे, राहिलेली पण आहे. अनेक ठिकाणी अनेकांना अगदी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून 400-500 किलोमीटरवरचं केंद्र या परीक्षेसाठी आलेलं आहे आणि मग त्या
तरुण आणि तरुणींचं काय होणार हाही प्रश्नच आहे. एकंदरीत हा घोळ का होतो? मग आपल्याला अमुक याची परीक्षा घ्यायची आहे आणि ती अमुक दिवशी घ्यायची आहे, तर त्यासाठी अगोदरच सगळं त्याचा गृहपाठ का केला जात नाही, असाही संतप्त सवाल जागोजागचे नागरिक विचारत आहेत. एकंदरीत यावरून पाहता केंद्राचं असो किंवा राज्याचं सरकार हे तरुण आणि तरुणींच्या प्रश्नावर गांभीर्यानं विचारच करत नाही असंच दिसतंय. आणि मग जी एका मुख्य न्यायाधीशांनी आजची तरुण पिढी म्हणजे काय झुरळासारखी आहे असं विधान केल्यामुळं अमेरिकेच्या बोस्टन शहरात शिक्षणासाठी गेलेला मूळचा संतूक पिंपरी तालुका जिल्हा हिंगोलीचा आणि सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यात असलेल्या अभिजित दिपके आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टी सुरू करतो काय, त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद काय मिळतो? मग जंतर मंतरवरचं जवळपास 30 दिवसांहून अधिक काळ चाललेलं आंदोलन आणि ते पण यशस्वी झालेलं दिसून येतं. यात हे आजच्या जेन झी आणि अल्फाला जो काही त्रासाला सामोरं जावं लागतंय, त्यातून त्यांच्या मनात जी भावना निर्माण झाली त्या भावनेचा तो उद्रेक आहे असंच म्हणावं लागतं. तिकडं रांचीचं आंदोलन अजून संपलेलं नाही. रांचीच्या आंदोलकांनी आज झारखंडच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारचे पुतळे जाळलेले असून आता त्या रांचीच्या जेनझी आंदोलकांची मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनाम्याचीच मागणी केली आहे आणि 20 तारखेपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा किंवा आमचे प्रश्न सोडवावेत अशी त्यांची मागणी आहे. जसा अन्याय होत राहील आणि ती भावना ह्या तरुण आणि तरुणीत निर्माण होत जाईल, तसा त्या भावनेचा उद्रेक होत राहील आणि त्या उद्रेकाला मग सरकारला तोंड द्यावं लागेल हे मात्र नक्की. आकांक्षित जिल्ह्यात देशात खालून 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या धाराशिव जिल्ह्यात हरित क्रांती घडवायची म्हणजे वृक्ष लागवड करायची असं गेल्या वर्षभरापासून जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि इतर अधिकाऱ्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यासाठीच मग त्यांनी 14 ऑगस्ट 2026 हा दिवस निवडला होता. या दिवशी जिल्ह्यात 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आणि ह्या वृक्ष लागवडीचा हा विक्रमच ठरला. त्यामुळंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी पण त्याचं दखल घेतली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये हे रेकॉर्ड आता येणार आहे. हा जो वृक्ष लागवडीचा त्या दिवशी कार्यक्रम 14 ऑगस्टला कार्यक्रम झाला, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे होते. तर कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या वृक्ष लागवडीसाठी वृक्ष तयार करण्याचं काम वनीकरण आणि सामाजिक वनीकरण विभागानं पार पाडलं होतं. त्यांनी जवळपास वर्षभर याकडे लक्ष दिलं होतं आणि जास्तीत जास्त वनौषधीचं
वृक्षारोपण व्हावं या दृष्टीनं त्यांनी रोपं तयार केलेली होती आणि ती रोपं विविध ठिकाणी विविध प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आली होती. प्रत्येक तासाला किती वृक्षाचं रोपण केलं गेलं याची पण नोंद ठेवण्यात येत होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ब्रिटनमधील प्रतिनिधी पण ह्या कार्यक्रमाला जातीनं धाराशिवमध्ये हजर होते. धाराशिव शहरातील हरित धाराशिव चळवळ राबविणारे सुमित बागल, उग्गे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पण वृक्ष रोपणाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि त्यांच्या या वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाची विशेष गोष्ट अशी होती की लहान बालकंही वृक्ष लागवडीसाठी हिरहिरीनं पुढं आलेली होती आणि त्यांनी त्यात भाग घेतलेला होता. आता वृक्ष तर लावून झाले आहे, पण हे वृक्ष जगतील कसे याकडं बारकाईनं लक्ष द्यावं लागेल. आणि सयाजी शिंदे यांनी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमात बोलतानाही हीच भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, तुम्ही वृक्षला भरपूर लावता, त्याचं रेकॉर्ड पण तयार करताल, परंतु ते वृक्ष जगवणार कसे, जगवताल की नाही यावर तुम्ही केलेल्या कामाचं उत्तर मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी आता वृक्ष तर लावले, पण या वृक्षांचं संगोपन करण्याची जबाबदारी पण तेवढीच मोठी आहे आणि ती या वृक्षप्रेमी मंडळींनी पूर्ण करावी हीच सर्वांचीच भावना आहे. काल देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी विविध देशाच्या राजधानीतही पार पडला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक शाळांत लहान मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या विविध कलागुणाचं दर्शन घडावं यासाठीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आज आपल्या ह्याच्याबरोबर एक मी व्हिडिओ देत आहे. त्या व्हिडिओत ती लहान बालिका काय भाषण करते, कसं करते हे तुम्ही पहा. आणि लहान मुलांना जर तुम्ही व्यासपीठ निर्माण करून दिलं तर ते ते स्वतःचा आविष्कार कसं दाखवतात हेच त्या मुलीनं दाखवून दिलेलं आहे. भ्रष्टाचार. इथे जमलेल्या माझ्या लहान मित्रमैत्रिणींना कदाचित या शब्दाचा अर्थ माहीत नसेल, म्हणजे मला सुद्धा नाही माहिती, कारण मी सुद्धा लहानच आहे. पण बाबा बोलतात भ्रष्टाचाराने देश पोखरात चाललाय. जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा ह्या भ्रष्टाचारांनी लुटले. प्रत्येक शासनाच्या गोष्टीत गडबड, गोंधळ, भ्रष्टाचार, घोटा. ह्यांचे घोटाळे करोड, 100 करोड, 1000 करोड, हजारो करोड. घोटाळे करून एवढा पचून ढेकडी देत नाही म्हणे. जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी आपण सगळ्या गोष्टीत टॅक्स भरतो, हे पाहून आपण जगातले महासत्ता कधीच बनायला हवं होतं. पण या घोटाळेबाजांमुळे आपल्या देशाचं अतोनात नुकसान होत चाललंय. जे आपल्या देशासाठी लढले, ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या डोक्यात दिवस रात्र एकच गोष्ट असेल, माझा भारत स्वतंत्र कसा होईल. आणि या घोटाळेबाजांच्या डोक्यात दिवस रात्र एकच गोष्ट असेल, आपल्या सदृढ भारताला लुटून कुपोषित कसं केलं जाईल. आणि हे सगळं ते आरामात करू शकतात, कारण त्यांना माहित आहे भारतातील भोळी भाबडी जनता गांधीजींचे 3 माकडांप्रमाणे आहे. ते काय आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार नाहीत, ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत, कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात. बरेच लोक देशाला सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल होतात. ह्या भ्रष्टाचाराबद्दल बाबा थोड्या शिकवत असतात, पण मला तर जास्त काही कळत नाही, कारण मी तर लहानच आहे ना. पण प्रश्न जर भारताला कमकुवत करण्याचा असेल तर भ्रष्टाचार बघू नका, अफरातफर ऐकू नका, बद्दल बोलू नका. असलं माकड बनून जगायला
मला चालणार नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोत्तम. मी या व्यवस्थेविरुद्ध नक्की लढेल. धन्यवाद. माफ करा, मी तुम्हाला सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला भारत माता की. आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.